नमस्कार सर्वांना. मला आशा आहे की तुम्ही खूप छान असणार. एक गोष्ट सांगतो की एक मुलगी आणि तिचे वडील एका कारमध्ये ट्रॅव्हल करत असतात. आता कारमध्ये ट्रॅव्हल करताना पावसाळ्याचे दिवस होते आणि ते एका घाटातून जात असतात. आता ते जेव्हा घाटातून जात असतात तर आपल्याला माहिती की पावसाळ्याच्या दिवसामध्ये घाटामध्ये वादळ किंवा ढग किंवा धुकं हे खूप असतं. आता काय होतं की ती मुलगी नवीन असते, तिच्या मनामध्ये कॉन्फिडन्स कमी असतो की मी गाडी चालवू की नको चालवू पुढे. काय होतं, एक वादळ येतं आणि त्या वादळामध्ये तिला काही सुचत नाही, तर ती काय करते, गाडी थांबवण्याचा प्रयत्न करते. पण तिचे वडील काय तिला सांगतात, अर्थातच वडील म्हटलं की अनुभवी व्यक्ती, ते म्हणतात बाळा थांबू नको, चालत राहा, गाडी चालू ठेव. आता काय होतं की ती मुलगी वडिलांचं ऐकून एक आत्मविश्वास जागा करून गाडी चालू ठेवते. हळूहळू का होईना गाडी पुढे जाते आणि पुढे गेल्याच्या नंतर ती लोक वादळाच्या बाहेर पडतात. आणि काय होतं, दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये ते वाचतात की तो जो डोंगर होता जिथे ती मुलगी थांबवणार होती गाडी, तो दरड कोसळल्यामुळे पूर्ण डोंगराचा जो काही भाग आहे तो खाली आला होता आणि असं होऊ शकलं असतं की ती गाडी त्याच्यामध्ये दबली असती. एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय, तर आपण बऱ्याच वेळा बघतो की म्हणजे माझे काही एमपीएससी वाले मित्र आहेत किंवा आम्ही लोक प्रिपेअर करतो तेव्हा एक लक्षात येतं की जेव्हा काही डेट्स फिक्स नसतात परीक्षेच्या, आपल्या समोर क्लिअरिटी नसते की पुढे एक्झाम कधी आहे, 6 महिन्यांनी आहे, 1 वर्षांनी आहे की लगेच 3 महिन्यांनी आहे, कारण बऱ्याच वेळा एक्झाम पुढे ढकलल्या जातात. त्यावेळेस काय होतं, आपलं मन थोडंसं स्थिरावतं आणि आपल्याला सुचत नाही काय करायचं, आणि अशा वेळेस आपण थांबून जातो, आपण आपली क्रिया करत नाही. म्हणजे काय, आपलं काम आपण करत नाही आणि तो वेळ वाया जातो. आणि नंतर जेव्हा परीक्षेची डेट डिक्लेअर होते तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि त्या कमी वेळेमुळे आपल्यावर प्रेशर येतं आणि मी प्रिपेअर करू शकत नाही ही भावना तयार होते. याच्यावर उत्तर काय मित्रांनो, तर आपल्यावर कुठलाही प्रसंग येऊ, आपल्यासमोर कशीही परिस्थिती असो, जरीही मार्ग दिसत नसेल, आपल्याला काय करायचंय, चालत राहायचंय. चालत राहिल्याच्या नंतर आपल्याला काही काळानंतर जे धुकं आहे ते बाजूला जाऊन आपला रस्ता क्लिअर दिसतो. पण थांबल्याच्या नंतर ही परिस्थिती येणार नाही. त्यामुळं आजचा 1011 नंबरचा सुविचार होता की चालत राहा, थांबू नका. चालत राहिल्याच्या नंतर तुम्हाला पुढची दिशा मिळेल. थँक्यू.